सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. सकाळी मी पूजा केलेली आहे. गणपती बाप्पा मोरया. आणि हे मी नाश्ता करते आहे. बाबांनी हे जे काय आणलं आहे वडे, डाळवडे, मेदूवडा, डाळवडा आणि ते आहे चपाती, चहा. आणि त्याच्यानंतर मी न्यूज बघत होती कारण आज सकाळपासून भरपूर पाऊस होता. आणि न्यूजमध्ये तुम्ही बघू शकता आमच्या ठाकुर्लीचं नाव तिकडे घेतलेलं आहे. त्यामुळे कोणत्याही कारणाने का होईना आमची ठाकुर्लीचं नाव तिकडे आम्हाला दिसलं. शहराचं नाव दिसण्यासारखं सुख नाही, कारण आमचा पिनकोडही आम्हाला दुसरीकडून बॉरो करावा लागतो. तर आमचं दुःख तुम्ही समजू शकता. दुःख इन द सेन्स थोडंसं असं वाटतं की आपलं शहर आहे, सो आपलं शहर कुठेतरी यायला पाहिजे. सो हां, तर हे माझं गेट रेडी विथ नो वन टाईम आहे. नो वन कारण नो वन. सो हे मी कॉलेजला आता निघाली आहे. बघूया काय होतं आहे. ट्रेन्सचं काय चालू आहे मला काय माहिती नाही, पण जिथे माझी बहीण पोचली आहे त्याचा अर्थ मी पण पोचणार आहे असं होतं. सो निघाली आहे मी ट्रेन्स पकडण्यासाठी. हे माझ्या स्टुडंटचं आहे. हे जे कला केंद्र आहे ते माझ्या स्टुडंट्सचं आहे. तर ते मी जरा शूट करत होते. त्यानंतर मी हे निघाली आहे माझ्या स्टेशनकडे. हे आमचं मार्केटचे स्टेशन. नंतर आज मला AC ट्रेन मिळाली आहे. थोडंसं धावत पकडली होती. आणि हे मी घाटकोपर मेट्रोकडे गेलेली आहे. इथून मी आता जाणार आहे माझ्या कॉलेजकडे. आणि गंमत अशी झाली की घाटकोपर मेट्रोकडे जाताना भरपूर पाऊस होता. इकडून तेवढा नसतो पण तिकडे गेल्यावर जास्त होता. हे थोडंसं कॉलेजचं शूट केलं आहे. आज लेक्चर्स होते नेहमीप्रमाणे. आणि आज ॲडमिशन्ससाठी पण मॅमनी सांगितलेलं. ओके, आता हे माझं दुपारचं जेवण. हे जेवण कारण मिक्स मॅच असतं. आणि त्याच्यानंतर हा चहा, कडक एकदम चहा. सकाळी मी एक कॉफी पण घेतली होती आणि नंतर चहा पण घेतली. आता मी निघाली आहे कॉलेजच्या बाहेर. असं वाटत होतं की रिक्षा पकडायला हवी, पण मी पकडली नाही. सो मिळाली नाही, रायदर पकडली नाही ना. आणि सकाळी जे मी पळाली आहे रिक्षासाठी, हो, म्हणजे 11:50 झालेले अक्षरशः घड्याळात. आणि मग आपल्याला माहिती आहे की आपण 10 मिनटात पोचू शकतो, पण रिक्षा मिळाली तर. सो खूप म्हणजे असं मनात इच्छा होती रिक्षा मिळावी आणि त्याच वेळेला रिक्षा मिळाली. सो मी खूप सकाळी सुखावलेली. आणि पंचिंग पण माझं व्यवस्थित टायमावर झालं. 11:54ला माझं पंचिंग झालेलं. सो मी खूप म्हणजे त्या काकांना ज्यांनी सोडलं त्यांना मी बोललं थँक्यू सो मच, तुम्ही टायमावर भेटलात आणि आले. माझ्या अजून एका कॉलिग बरोबर मी त्यानंतर हे मेट्रोजवळ हे असं फुलं होती. आणि इथे असा एक किस्सा झाला. हे मी आता घाटकोपर मेट्रोकडून घरी जायला निघाली आहे. इथे असा एक किस्सा झाला. एक माणूस तिकडे सिगरेट पित होता आणि भक्कन त्यांनी ते धूर सोडला आणि मी एकदम अशी हे झाली, एकदम कसं तरी झालं मला ते धूर असा तोंडात जवळ जरी आला तरी मला त्रास होतो. अजिबात मला ते जमत नाही. आणि हे जेव्हा मी घाटकोपर मेट्रोमध्ये आले, ती गर्दी बघू शकता तुम्ही, किती गर्दी आहे. आणि 7:06ला पोचली, म्हणजे मी नेहमीपेक्षा लेट पोचली तरीसुद्धा तिथे गर्दी. 6:48ची ट्रेन लागली आहे. शेवटी नशिबाने फास्टवर पळत गेली. फास्टवर मला ही ट्रेन मिळालेली आहे. आणि त्यानंतर मी डोंबिवलीला उतरली. म्हटलं आता ट्रेन पकडण्यात काय अर्थ नाही. सो डोंबिवलीवरून मी रिक्षा केलेली आहे घरी येण्यासाठी. सो ही ती रिक्षामधून मी तुम्हाला जे दाखवते ते आज म्हणजे अशी नुसती धावपळ झाली. पण आपण कसं असतो की धावपळ किती पण झालं ना तरी पण समाधान हे असतं. आणि थोडं शॉपिंग केलं ना की मजा येते. म्हणजे असं आपलं ताण तणाव असा निघून जातो सगळा. नंतर घरी येऊन मी दही भात खाल्लेला आहे. हा माझा दही भात. बाबांनी बिचाऱ्यांनी दही आणून ठेवलेलं. दही भात, मीठ आणि लोणचं. थँक्स फॉर वॉचिंग.